हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टेस्टी रेसिपीज विथ धनश्री। आपण आज बघणार आहोत ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या, गोडपुरी, साधीपुरी आणि तिखटपुरी अशा 3 प्रकारच्या पुऱ्या मी दाखवणार आहे। हे बघा, गोडपुरी अशी मस्त झाली आहे, तिखटही मस्त टम्म अशा फुगल्यात। चला तर मग ह्या कशा करायच्या, टम्म कशा फुगवायच्या हे मी तुम्हाला नक्की दाखवते। साहित्य आणि कृती बघून घेऊयात पटकन। गोड पुऱ्यांसाठी मी हा गूळ इथे किसून घेतलाय आणि मी गूळ किसल्यानंतर पाणी घालून थोडं थोडं तर तो पूर्ण वितळवून घेतलाय। वेळ लागतो त्याला, किंवा मग तुम्ही असं करू शकता, थोडंसं पाणी कोमट करायचं आणि त्यात गूळ घालायचा, म्हणजे तो पटकन मेल्ट होतो। किंवा 1 तासभर तुम्ही आधीच गूळ पाण्यामध्ये घालून ठेवू शकता, त्याच्याने पण मिक्स होतो व्यवस्थित। मला घाई होती सो मी हा असं वितळवून घेतला हाताने आणि त्याच्यामध्ये मी आता कणिक घातली आहे। गुळाच्या पाण्यामध्ये कणिक, फक्त गूळ आणि कणिक, ह्या व्यतिरिक्त ह्यात काहीही नाही आहे। हा थोडीशी हे जे गुळाची गोडपुरी त्याची कणिक थोडीशी घट्ट लागते। खूप सैल झाली तर त्याला असं व्यवस्थित छान हे येत नाही, पापुद्रा येत नाही। त्यामुळे ह्याची गोडाची कणिक थोडीशी घट्ट ठेवायची। त्याच्यानंतर आता साध्या पुऱ्यांची ही कणिक मळून घेतली आहे। साध्या पुऱ्यांसाठी मी फक्त मीठ घातलं आहे कणकेमध्ये, मी दुसरं काहीही घातलेलं नाही आहे। आणि आता तिखट पुऱ्यांसाठी मी ही कोथिंबीर, मिरच्या आणि जिरे, अजून ओवा आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण पण घालू शकता। मी नैवेद्यासाठी केल्या होत्या म्हणून मी लसूण वापरला नाही आहे, पण तुम्ही लसूणही ॲड करू शकता। कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, ओवा, मीठ आणि लसूण हवा असेल तर, आणि हे अशी पेस्ट करून घेतली मी ह्याची। आणि ह्या पेस्टमध्येच डायरेक्ट कणिक घालून मी ही पेस्ट काढून घेतली आणि त्याच्यात कणिक घालून मी भिजवली आहे। मला थोडंसंच, अगदी अर्धा चमचा किंवा एखाद डावसुद्धा पाणी लागलं नाही आहे। हे 3 प्रकारच्या कणिक मी मळून घेतले। तुम्ही ह्याची तिरंगा पुरीज पण बनवू शकता। आणि मी आता सगळ्यात आधी गोड पुऱ्या तळून घेतल्या, कारण मग आपल्याला तिखटपणा तेलामध्ये उतरायला नको आहे, गोडपुऱ्यांचा स्वाद तसंच राहायला हवा, म्हणून मी आधी सगळ्या गोडपुऱ्या तळून घेतल्या। तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगतायत ह्या। मी काही घातलेलं नाही आहे, फक्त प्रत्येक कणिक मळताना तेलाचा चांगला हात घ्यायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायची। हा एकच फॉर्म्युला आहे पुरीसाठी। गोडाची कणिक थोडीशी घट्ट मळायची आणि ही तिखटाची जी आहे ती सैलसर मळायची। हे बघा, सैलसर मळल्यामुळे आणि हे मस्तपैकी अशा फुगल्या टम्म। तुम्ही बघू शकता किती भारी वाटतात, दिसायला एकदम टेम्पटिंग दिसतात। मुलांनी तर ताव मारला अक्षरशः। ह्या बघा मी काढून ठेवल्यात। साध्याही पुऱ्या झाल्यात माझ्या, गोडही झाल्यात, तिखटाच्याही झाल्यात। बघू शकता तुम्ही, इतक्या सुंदर झाल्यात ह्या पुऱ्या। खरंच म्हणजे तासाभरात संपून गेल्या सगळ्या, टम्म फुगल्या होत्या। बघू शकता तुम्ही, ही साधी पुरी आहे। तिखटाची मी तळते आणि गोडाची मी आधी तळून घेतली होती। काही वेगळं केलं नाही आहे, मी सोडाही घातला नाही आहे कशात, फक्त तेल जास्ती लावून चांगलं मळणे हा एकच त्याला ऑप्शन आहे। अशी मस्तपैकी ही फुलती आहे पुरी छानपैकी। 2 मिनटं फक्त झाऱ्याने असं फिरवलं की असा मस्त टम्म फुगा झालाच पाहिजे। अशी दोन्ही बाजूनी अशी क्रिस्पीमध्ये भाजून घेतली की मुलं खूप आवडीने खातात। तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबिरीच्या ऐवजी पालक घालू शकता, दुसरी कुठलीही भाजी, हिरवी भाजी, पालेभाजी जी मुलं खात नाहीत ते घालू शकता। बरेचदा फक्त मुलांचा टिफिन असतो तेव्हा मी बरेचदा ह्या अशा प्रकारच्या पुऱ्या करून देते। नुसत्या तेल तिखट मिठाच्या सुद्धा पुऱ्या खूप छान लागतात। त्याच्यात फक्त तिखट मीठ आणि हळद घालायची, म्हणजे त्याने छान पिवळा रंग येतो। मी ह्या ग्रीन कलरच्या केल्यात। काहीही त्याला खूप जास्ती काही करावं लागत नाही। 10 मिनटात कणिक भिजवायची, एक 5-10 मिनटं ठेवायची आणि तळायच्या। अर्ध्या तासात ह्या तळून होतात आणि मुलं खूप आवडीने खातात। कडे हा पुरीचा प्रेस आहे, त्याच्यावर मी हे प्रेस करून घेतलं आहे। अगदी सिंपल असतो, काही नाही, हे प्रेस करायचं, एकसारख्या होतात आणि व्यवस्थित छान फुगतात पण। बघू शकता तुम्ही किती मस्त फुगतायत ह्या पुऱ्या। तुम्ही प्रेसवर पण ट्राय करू शकता, प्रेसने नाही जमलं तर पोलपाटावर करू शकता। जसं हवं तसं तुम्ही या पुऱ्यांना करू शकता। फक्त एकच टेक्निक आहे, मळणं व्यवस्थित पाहिजे। व्यवस्थित मळलं की ह्या पुऱ्या अतिशय सुंदर फुगतात।
काहीच प्रॉब्लेम येत नाही. तयार आहेत ह्या मस्तपैकी अशा छान टम्म फुगलेल्या पुऱ्या. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला. माझ्या व्हिडिओजना लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बघत राहा टेस्टी रेसिपीज विथ धनश्री. तुम्हाला अजून काही वेगळ्या रेसिपीज माझ्याकडनं हव्या असतील तरी पण तुम्ही कमेंटमध्ये करून सांगू शकता, मी नक्की ट्राय करेल.